विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या इंग्लिश गायडर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण या व्हिडिओमध्ये ग्रामर पाहणार आहोत आणि हा कोर्स 30 दिवसाचा आपण ठरवणार आहोत, ज्यामध्ये मी रोज एक नवीन टॉपिक ग्रामरचा तुम्हाला समजून सांगणार आहे. आजचा पहिलाच दिवस. आज आपण नॉट ओनली बट ऑल्सो हा टॉपिक बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये डू ॲज डायरेक्टेडमध्ये एक गुणासाठी हा प्रश्न असतो आणि अतिशय सोपा असून सुद्धा आपण त्यामध्ये आपले गुण घालवतो. नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे काय, हे आणि ते सुद्धा. या ठिकाणी मी तुम्हाला 4 उदाहरणे दिलेली आहेत. या 4 उदाहरणांमध्ये आपण नॉट ओनली बट ऑल्सो कसे वापरायचे हे पाहणार आहोत. प्रथम पहिलं वाक्य बघा. सी प्लेज कबड्डी, सी ऑल्सो प्लेज क्रिकेट. हे 2 वाक्य आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो इथे जोडायचे आहेत. अशा वेळेस आपण वाक्याचा अर्थ प्रथम समजून घ्यायचा असतो. सी प्लेज कबड्डी म्हणजे ती कबड्डी खेळते. आणि दुसरं वाक्य सी ऑल्सो प्लेज क्रिकेट, ती क्रिकेट सुद्धा खेळते. या वाक्यामध्ये कबड्डी आणि क्रिकेट हे 2 शब्द जे आहेत ते समान दर्जाचे आहेत. त्यांना दोघांनाही समान महत्त्व आहे. आणि असेच शब्द आपण जेव्हा नॉट ओनली बट ऑल्सो आपल्या वाक्यात वापरायचं असतं तेव्हा ते प्रथम शोधायचे असतात. हे दोन्ही नाव, कबड्डी हे खेळाचं नाव आहे, क्रिकेट हे सुद्धा खेळाचं नाव आहे. आता आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वाक्यात जेव्हा वापरायचं आहे तेव्हा प्रथम आपण सुरुवातीला जो पहिला शब्द आहे, 2 समान शब्दामधल्या पहिल्या शब्दाच्या पूर्वी आपण नॉट ओनली वापरणार आहोत आणि दुसऱ्या शब्दाच्या पूर्वी बट ऑल्सो वापरणार आहोत. वाक्य कसं होईल आपलं? सी प्लेज नॉट ओनली कबड्डी but also cricket. त्याचप्रमाणे आता आपण दुसरं वाक्य पाहूया. ही वॉज अ रिच अँड पॉवरफुल मॅन. पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला 2 वाक्य नॉट ओनलीने बट ऑल्सोने जोडायची होती, पण या दुसऱ्या वाक्यामध्ये एकच वाक्य आहे आणि त्या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आहे. यामध्ये सुद्धा समान दर्जाचे, समान महत्त्व असणारे 2 शब्द आपण सुरुवातीला शोधून काढूया. या वाक्याचा अर्थ काय होतो? ही वॉज अ रिच, तो श्रीमंत होता आणि शक्तिशाली व्यक्ती होता. यामध्ये श्रीमंत म्हणजेच रिच आणि पॉवरफुल म्हणजेच शक्तिशाली हे 2 ॲडजेक्टिव्ह वाक्यामध्ये वापरलेले आहेत. मग आपण सुरुवातीला काय करणार? पहिलं जे ॲडजेक्टिव्ह आहे त्या ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी आपण नॉट ओनली वापरणार आणि अँडच्या ठिकाणी इथे अँड दिलेला आहे म्हणून त्या ठिकाणी आपण बट ऑल्सो वापरून आपलं वाक्य पूर्ण करणार. म्हणजेच आपलं उत्तर कसं होईल? ही वॉज नॉट ओनली अ रिच बट ऑल्सो powerful man. लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या वाक्यामध्ये अँड दिलेलं असतं तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाशी कुंगट सुद्धा बांधू शकता की अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो कायम आपल्याला घ्यायचं असतं. याचप्रमाणे आपण आता तिसरं वाक्य पाहूया. ही प्लेज द गिटार, ही ऑल्सो सिंग्स अ सॉन्ग.
दोन वाक्य आहेत आणि त्या दोन वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आहे. यामध्ये तुम्ही आधी प्रथम काळजीपूर्वक विचार करायचा आहे. इथे वर्ब इक्वल शब्द आहेत बघा. या वाक्याचा अर्थ काय होतो? ही प्लेज द गिटार, तो गिटार वाजवतो. ही ऑल्सो सिंग्स द सॉंग्स, तो गाणे सुद्धा गातो. म्हणजे वाजवणे आणि गाणे हे दोन वर्ब या वाक्यामध्ये घेतले ते आपल्याला जोडायचे आहेत नॉट ओनली बट ऑल्सो. म्हणजेच आपण वाक्य कसं घेणार? ही नॉट ओनली प्लेज द गिटार बट ऑल्सो सिंग्स अ सॉंग्स, असं आपलं वाक्य होणार. तुम्ही तुमच्या मनामध्ये गोंधळ असाल की यामध्ये गिटार आणि सॉंग्स हे सुद्धा नाऊन आहेत, मग त्यांना आपण नॉट ओनली बट ऑल्सो का नाही कनेक्ट करणार? किंवा तर जो भाग वाक्यामधला सारखा असतो तो आपण सुरुवातीला बाजूला काढतो. आता यामध्ये प्लेज द गिटार आणि सिंग्स अ सॉन्ग हे दोन वेगवेगळे समान दर्जाचे भाग आहेत, म्हणून आपण ते बाजूला काढून त्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो वापरणार आहोत. ही नॉट ओनली plays the guitar but also sings a song. Sings songs. चौथं वाक्य बघूया आपण. Men work in the factory. Women also work in the factory. या ठिकाणी सुद्धा दोन वाक्य आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो यामध्ये वापरायचं आहे. या वाक्यांचा प्रथम आपण अर्थ समजून घेऊया. मेन वर्क इन द फॅक्टरी म्हणजे पुरुष फॅक्टरीमध्ये काम करतात. वुमेन ऑल्सो वर्क इन द फॅक्टरी, महिला सुद्धा फॅक्टरीमध्ये काम करतात. या ठिकाणी मात्र सब्जेक्ट म्हणजे मेन आणि वुमेन हे महत्वाचे समान दर्जा असणारे शब्द आपल्याला जोडायचे आहेत नॉट ओनली बट ऑल्सो. म्हणजेच आपण नॉट ओनली बट ऑल्सो सुरुवातीलाच वापरणार. आन्सर कसं होईल आपलं? नॉट ओनली मेन बट ऑल्सो वुमेन वर्क इन द फॅक्टरी. अशा प्रकारे आपण इथे 4 वाक्यांमध्ये नॉट ओनली बट ऑल्सो वापरलेला आहे. आपण या चारही वाक्यामध्ये काय फरक आहे तो पाहूया. पहिल्या वाक्यामध्ये मुलांनो मी कबड्डी आणि क्रिकेट हे दोन नाऊन नॉट ओनली बट ऑल्सोने जोडलेले आहेत. दुसरं वाक्य बघा. ही वॉज रिच अँड पॉवरफुल मॅन. या वाक्यामध्ये मी दोन ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. विशेषण म्हणजेच या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द. हे दोन विशेषण इक्वल आहेत, ते आपण नॉट ओनली बट ऑल्सोने जोडलेले आहेत. तिसऱ्या वाक्यामध्ये जे वर्ब वेगवेगळे दिलेले आहेत ते वर्ब आपण नॉट ओनली बट ऑल्सोने वापरलेले आहेत. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आहे त्या वाक्यामध्ये समान दर्जाचे दोन वर्ब, दोन नाउन, दोन ॲडजेक्टिव्ह, दोन ॲडवर्ब असतात आणि ते आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोने एकत्र करायचे असतात. या ठिकाणी मेन आणि वुमेन हे सब्जेक्ट आहेत, ते सब्जेक्ट आपण नॉट ओनली बट ऑल्सोने वापरलेले जोडलेले आहेत. अशा प्रकारे आपण इथे फक्त 4च उदाहरण घेऊन नॉट ओनली बट ऑल्सो कसे वापरायचे वाक्यामध्ये हे इथे पाहिलेले आहे. तुम्हाला प्रॅक्टिससाठी बरेच उदाहरण असतात तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, ते तुम्ही पाहून नॉट ओनली बट ऑल्सो त्यामध्ये तुम्ही वापरू शकता. तुम्हाला यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला कॉमेंट मध्ये जरूर विचारा. जर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण हा कोर्स 30 दिवस सतत पुढे चालू ठेवणार आहोत. मी प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन टॉपिक ग्रामर मधला शिकवणार आहे. त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब करा अशी मी विनंती करते. थँक्यू.